हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. काय मग मंडळी, परीक्षेची तयारी कशी सुरू आहे? परीक्षेला फक्त 2 दिवस बाकी आहे. परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. तुमची जर किनारा सोडायची हिंमत नसेल तर तुम्ही समुद्र पार करून नवीन जग पाहू शकणार नाही. हे होते आजचे विचारधन. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 18 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आजच्याच दिवशी 1969 मध्ये कॉस्मॉस हे मानवविरहित अवकाशयान रशियाने याच दिवशी अवकाशात सोडले होते. आजच्याच दिवशी 1965 साली अंतराळवीर अलेक्सी लिओनॉव अंतराळात पायी चालणारे पहिले व्यक्ती ठरले. लिओनॉव यांनी जगातील पहिले स्पेसवॉक केले. ती जगातील 17वी समानव अवकाश सफर होती. 18 मार्च 1965 रोजी व्होस्कोड 2 या अवकाशयानाबाहेर पडून त्यांनी जगातील पहिल्या स्पेसवॉकचा मान मिळवला. त्यासाठी 1.5 वर्ष त्यांनी सराव केला. जूनमध्ये अमेरिकेचा स्पेसवॉक ठरला असताना लिओनॉव यांनी मार्चमध्ये तो करून रशियाला मोठा मान मिळवून दिला. 12 मिनिटे 9 सेकंदांचा हा स्पेसवॉक झाल्यानंतर यानाकडे परतताना त्यांनी जवळपास मृत्यूचा अनुभव घेतला होता. कारण त्यांचा स्पेस सूट हवेने अपेक्षेपेक्षा जास्त फुगवला गेला होता. पण त्यांनी अवघी 5 मिनिटे हाताशी असताना काही हवा बाहेर काढून टाकली आणि यानाकडे सुखरूप परतले. आजच्याच दिवशी 1922 मध्ये महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल 6 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता. आजच्याच दिवशी 1944 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्मदेश मार्गे प्रवेश करून भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करून तिरंगा फडकावला होता. 1850 मध्ये हेनरी वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेसची स्थापना केली. आजच्याच दिवशी 1867 मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्टकार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म झाला. त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने धुरंधरांना राव बहादूर हा किताब दिला होता. त्यांचा मृत्यू 1 जून 1944 रोजी झाला. 1881 मध्ये स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिंदुस्थानचे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म झाला. स्वातंत्र्य लढ्यात त्यांना बऱ्याच वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांचा मृत्यू 3 जून 1956 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2001 साली भारतीय सरोदवादक अमजद अली खान यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2003 साली ओसबोर्न कम्प्युटर कॉर्पोरेशनचे संस्थापक ॲडम ओसबोर्न यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 6 मार्च 1939 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1905 साली लेखिका मालती बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर यांचा जन्म झाला. त्या मराठीतील पहिल्या स्त्रीवादी लेखिका होत्या. त्यांचा मृत्यू 7 मे 2001 रोजी झाला. 1919 साली माजी केंद्रीय मंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म झाला. ते 10व्या, 11व्या, 12व्या आणि 13व्या लोकसभांमध्ये सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. त्यांचा मृत्यू 20 फेब्रुवारी 2001 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1921 साली भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व BCCIचे माजी अध्यक्ष NKP साळवे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 एप्रिल 2012 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1938 साली अभिनेता बलबीर राज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म झाला. त्यांना पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. 2001 साली 20व्या शतकात नावाजलेले गोवेकर चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन झाले. 1948 साली अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म झाला.
त्यांचा मृत्यू 26 जून 2005 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1858मध्ये डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म झाला. डिझेल या पेट्रोलियम इंधनावर धावणाऱ्या इंजिनचे जनक म्हणून जर्मन तंत्रज्ञ रुडॉल्फ डिझेल हे ओळखले जातात. 1978 सालचे ते ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेमचे मरणोत्तर मानकरी ठरले. 1893 साली त्यांनी कॅर्नोट चक्रावर आधारित इंजिन तयार करायला घेतले. थर्मोडायनॅमिक्सचा सखोल अभ्यास केल्यामुळे इंजिनाची आखणी व रचना करणे त्यांना सहज शक्य झाले. त्याच वर्षी त्यांनी एका नव्या तर्कशुद्ध इंजिनासंबंधीचे सिद्धांत व रचना हा शोध निबंध लिहिला. 5 वर्षांच्या अखंडित प्रयोगानंतर 1897मध्ये संपीडित हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होते व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरित्या तयार केले. हे दणकट इंजिन 25 अश्वशक्तीचे उभ्या सिलेंडरचे हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंतक्षेपण होणारे मंद गतीचे पण उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे इंजिन होते. 1903मध्ये त्यांनी डिझेल या पेट्रोलियम इंधनावर धावणाऱ्या इंजिनाचा शोध लावला. त्यांनी या इंजिनात पेट्रोल, केरोसिन, वनस्पतीजन्य तेले इत्यादी इंधनांचा प्रयोग देखील करून बघितला होता आणि त्या विविध प्रयोगात निरनिराळ्या क्षमतेच्या इंजिनांची निर्मिती होत गेली. 1913मध्ये त्यांनी डिझेल इंजिनाची उत्पत्ती या विषयावर दुसरा शोधनिबंध प्रसिद्ध केला. रुडॉल्फ डिझेल यांचा मृत्यू 29 सप्टेंबर 1913 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1869मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 नोव्हेंबर 1940 रोजी झाला. 1908 साली ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 25 मे 1831 रोजी लॅम्प्सले, डरहॅम, UK या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1947मध्ये जनरल मोटर्स आणि शेव्हरलेट कंपनीचे सहसंस्थापक विल्यम C. ड्युरंट यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1861 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1919 साली रौलेट ॲक्ट कायदा पास करण्यात आला. 1908मध्ये सर जॉन इलियट यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते भारतातील हवामानशास्त्र विषयक कार्यामुळे प्रसिद्ध पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ होते. 1887 ते 1893 या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.